पुढच्या बातमीकडे शिवसेनेतील एकेकाळचे खंदे सहकारी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरुद्ध दंड ठोपटून उभे असल्याचे चित्र आहे। किमान 12 लोकसभा मतदारसंघांमध्ये आजी-माजी शिवसैनिकांमध्ये थेट लढत होते। म्हणजेच 25% मतदारसंघांमध्ये शिवसैनिकच एकमेकांना आव्हान देणार आहेत। त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। बघा आपण पाहूया कुठे कुठे एकमेकांसमोर शिवसैनिक आहेत। बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे असणार आहेत शिंदे सेनेचे, तर उद्धव सेनेचे चंद्रकांत खैरे रिंगणात आहेत। कल्याणमध्ये शिंदे सेनेचे श्रीकांत शिंदे आहेत, तर उद्धव सेनेच्या वैशाली दरेकर राणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। नारायण राणे आहेत शिंदे सेनेचे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून, तर उद्धव सेनेचे विनायक राऊत आहेत। मुंबई दक्षिण मध्यमध्ये शिंदे सेनेचे राहुल शेवाळे, तर उद्धव सेनेचे अनिल देसाई अशी लढत होणार आहे। सख्य मित्र आता पक्के वैरी झाले। शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे आहेत शिरूरमध्ये, तर शिंदे सेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील रिंगणात आहेत। मावळमध्ये श्रीरंग बारण्यात शिंदे सेनेचे उमेदवार, तर उद्धव सेनेचे संजोग वाघेरे लढत देणार आहेत। तर पालघरमधून शिंदे सेनेचे राजेंद्र गावित विरुद्ध उद्धव सेनेच्या भारती कांबडी अशी लढत पाहायला मिळणार आहे। तर अशी लोखंडे आहेत शिंदे सेनेचे शिर्डीमधून, तर उद्धव सेनेचे भाऊसाहेब वागचौरे अशी लढत होणार आहे। हातकणंगले मतदारसंघात शिंदे सेनेचे धैर्यशील माने आहेत, तर उद्धव सेनेचे सत्यजित पाटील असा सामना रंगणार आहे। यवतमाळ वाशिममध्ये शिंदे सेनेचे राजश्री पाटील उमेदवार आहेत, तर उद्धव सेनेचे संजय देशमुख अशी लढत पाहायला मिळणार आहे। हिंगोलीमधून शिंदे सेनेचे बाबूराव कोहळीकर उमेदवार आहेत, तर उद्धव सेनेचे नागेश आष्टीकर अशी लढत पाहायला मिळणार आहे।